नवी मुंबई में सिडको परिक्षेत्र में आने वाली रिहायशी प्रॉपर्टी से जुड़ी सारी जमीन अब फ्री होल्ड होगी। लंबे समय से इसी दिशा में फॉलोअप लेने वाले शिवसेना उपनेता विजय नाहटा ने पत्रकार परिषद के माध्यम से यह दावा किया है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के आदेश और नवनियुक्त सिडको चेयरमैन संजय शिरसाट की पहल से अब नवी मुंबई की सारी जमीनें लीज होल्ड से फ्री होल्ड होगी। उन्होंने कहा कि अब लोगों को सिडको के चक्कर नहीं मारने पड़ेंगे, जहां अब जमीन का मालिकाना हक अब खुद लोगों को मिलेगा। नाहटा ने कहा कि इसका फायदा न केवल नवी मुंबई बल्कि सिडको परिक्षेत्र में आने वाले महाराष्ट्र के अन्य शहरों को भी होगा। उन्हें विश्वास है कि अगले 8 दिनों में मुख्यमंत्री इस निर्णय की औपचारिक घोषणा करेंगे। इस पत्रकार परिषद के दौरान पूर्व विरोधी पक्ष नेता सरोज पाटिल, पूर्व नगर सेवक किशोर पाटकर, उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल, श्रीकांत हिंदळकर आदि उपस्थित थे। हा निश्चितपणानं ऐतिहासिक निर्णय आहे। या निर्णयासाठी सगळी जनता या शहरामधली रहिवासी अनेक वर्ष वाट पाहत होते। दुर्दैवाने त्याचा फॉलो प्रॉपर झालेला नव्हता आणि शिंदे साहेबांसारखा नेता नसल्यामुळे याच्यापूर्वी मुख्यमंत्री पदावर हा निर्णय उशिरा होईल नाही होईल अशा प्रकारची परिस्थिती होती। परंतु आम्ही सातत्याने या शहरामधले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचा जो त्रास आहे तो आम्ही रोज पाहत होतो। शेकडो लोक आमच्याकडे येत होते, कायदेशीर घरं खरेदी करत होते, लाखो रुपये करोडो रुपयाचे फ्लॅट खरेदी करत होते, मात्र त्यांची नावं त्या फ्लॅटला लागत नव्हती। सिडकोमध्ये हेलपाटे मारावे लागायचे, पैसे द्यावे लागायचे आणि तरी देखील फॉर्मॅलिटी कंप्लीट करून त्यांची नावं लागायची नाही। मॉर्गेज करायचं सिडकोत जा, दुरुस्ती करायची सिडकोत जा, रिडेव्हलपमेंट करायचं सिडकोत जा आणि सिडकोमध्ये इतका वेळ जायचा की ते खूप त्रासाचं होतं लोकांना सगळ्या अर्थाने। म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं या शहरामधल्या नागरिकांचा हा प्रॉब्लेम आहे, खूप त्रास आहे, मेहरबानी करून सगळ्या जमिनी फ्रीहोल्ड करा। सिडको येऊन बाबा आता 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली, आता सिडकोपासून आम्हाला मुक्तता द्या, सिडकोचा सासुरवास बंद करा। सीएम साहेबांना ते पटलं। आम्ही सगळी मंडळी शिवसेनेची जायचो, साहेबांकडे किरकिर करायचो, तक्रार करायचो। साहेबांनी ताबडतोब संबंधितांना इन्स्ट्रक्शन दिल्या, सिडकोने काल ठराव घेतला आणि जेवढ्या रहिवासी प्रॉपर्टी आहेत या सगळ्या रहिवासी प्रॉपर्टीज या फ्रीहोल्डमध्ये कन्वर्ट करण्याचं ठरलेलं आहे। शासनाचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे फार तर 8 दिवसाच्या आत माननीय मुख्यमंत्री जाहीर करतील असं मला अपेक्षित आहे। मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही, परंतु मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आहे। तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या वेळी पाहिलं, मीटिंग झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी GR काढला, तात्काळ GR काढतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं या शहरातल्या सगळ्या लाखो लोकांना फार मोठा रिलीफ मिळालाय, त्यांचा वेळ वाचलाय, त्यांचा पैसा वाचलाय आणि त्यांचा मनस्ताप वाचलाय। याच्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय चेअरमन साहेब शिरसाट साहेब, आदरणीय आमचे खासदार सन्माननीय मस्के साहेब यांचे खूप खूप आभार। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।